नमो बुद्धाय मित्रांनो, आजचा विषय खूपच गहन आहे आणि तुम्ही या विषयामध्ये रस घेतला आहे त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे हार्दिक अभिनंदन करत आहे। तर चला तर मित्रांनो, आजच्या विषयाला सुरुवात करूया। तथागत बुद्ध सांगतात, आपण जसे विचार करतो तसेच आपण घडत असतो। आपले विचारच आपली निर्मिती करत असतात, परंतु हे विचार काय आहेत आणि ते कुठून येतात, कधी आपण हा विचार केलाय का? आपण विचार निर्माण करतो की विचारच आपल्याला निर्माण करत असतात? खरं तर आपण आयुष्यभर विचार करण्याचे काम करत असतो आणि हे तेच काम आहे जे आपण कसलाही विचार न करता करत असतो। काय आपण कधी विचार करून विचार करण्याचे काम करतो का? तर नाही। विचार स्वतःच चालू राहतात। आपल्याला तर हेही कळत नाही की आपण नेमके काय करत आहोत। जसे आता जर आपण पाहिले की आपण काय विचार करत आहोत, जर आपण नीट लक्ष दिले तर आपण आपल्या आता या क्षणी चालू असलेल्या विचारांपैकी शेवटचा एखादा विचार पकडू शकतो। परंतु लक्ष दिल्यावर आपल्या असे लक्षात येईल की हे विचार नेमके कधी सुरू झाले आहेत हेच आपल्याला माहीत नाही, आणि तरीही विचार मात्र निरंतर चालू आहेत। मग काय केवळ या विचारांनीच आपल्याला जे हवे आहे ते मिळू शकते का? खरं तर आपणास आतापर्यंत जे काही मिळाले आहे ते सर्व आपल्या विचारांचाच परिणाम आहे। मग काय आपले विचारच सर्व काही आहेत का? तर मुळीच नाही। आपले विचार केवळ आपल्याला दिशा दाखवू शकतात आणि त्या दिशेने आपल्याला चालावे लागते। आणि एकदा का आपण चालू लागलो की आपण आपल्या विचारांप्रतीच आपला मार्ग निर्माण करत असतो। परंतु विडंबना ही आहे की आपले विचार आपल्याला निर्माण करत असतात आणि आपल्याला याचा थांग पत्ताही लागत नाही। खरं तर व्हायला हे पाहिजे की आपण आपले विचार निर्माण करायला हवे। आपल्या स्वतःच्या अस्तित्वाच्या निर्मितीचे कार्य आपल्याच हातात असायला हवे। ज्याप्रमाणे तथागत बुद्ध आपल्याला सांगतात की जसे आपण विचार करतो तसेच आपण घडत जातो। त्यामागे त्यांचा संदेश हाच आहे की आपण जागृत व्हायला हवे आणि जाणून घ्यायला हवे की आपल्यासोबत जे काही घडत आहे, जे काही आपण आहोत, या सर्व निर्माण होण्याच्या कार्यात आपले काहीच योगदान नाही। हे आपल्या मनामुळे आपोआप घडत आहे। आपण जागृत होऊन आपल्या मनाला नियंत्रित करून आपले विचार बदलायला हवेत आणि आपल्या स्वतःला हवे तसे घडवायला हवे, बनवायला हवे। एकदा एक बौद्ध भिक्षूने प्रवचन देण्याआधी एक प्रश्न केला की हे जग सुखी होण्यासाठी या जगाने
कसे असायला हवे, तेव्हा प्रवचन ऐकण्यासाठी जमलेल्या समूहातील व्यक्तीने याचे उत्तर दिले की या जगात सुख असायला पाहिजे, जिथे तिथे सुखच दिसावे, हे जग स्वर्गासारखे व्हायला पाहिजे. यावर बौद्ध भिक्षू म्हणाले, मान्यवर, याच्या पुढे जाऊन विचार करा आणि सांगा की यापेक्षा आणखीन काय उत्तम असायला हवे, जे स्वर्गापेक्षाही सुंदर असेल. आणि त्या व्यक्तीने तसा विचार करण्याचा प्रयत्न केला. त्याची विचार करण्याची क्षमता त्याने वाढवण्याचा प्रयत्न केला, पण त्यात तो असफल झाला आणि म्हणाला, माफ करा भंते, स्वर्गाच्या पुढे माझे विचार जातच नाही. मी तिथेच घुटमळत आहे. स्वर्गापेक्षा सुंदर असे मला काहीच दिसत नाही. त्यावर बौद्ध भिक्षू स्मित हास्य करत म्हणाले की स्वर्गाच्या पुढे जाणे तुम्हाला शक्य झाले नाही, कारण तुमच्या विचारातील स्वर्गापुढे एक अदृश्य भिंत आहे. म्हणजेच आपल्या सर्वांच्याच विचारांना कुठे ना कुठेतरी एक सीमा असतेच, मर्यादा असतेच. खरे तर ही आपली वैचारिक शक्तीची धाव असते, जी तिथपर्यंतच जाऊ शकते जिथपर्यंत आपणास या जगाची माहिती आहे किंवा जाणीव आहे. त्यातही बरीचशी माहिती ऐकीव असते, तर थोडीशी जाणीव असते ती अनुभवाने आलेली असते. या सर्वांप्रती आपली जितकी समज आहे, आपले विचार तिथपर्यंतच पोहोचू शकतात. जसे तथागत भगवान बुद्धांचे एक वचन आहे, ते सांगतात, ज्याने स्वतःला जिंकले त्याने सर्व जग जिंकले. इथे ते त्या जिंकण्या हारण्याबद्दल नाही सांगत, ज्या जिंकण्या हारण्याबद्दल सर्वसामान्य लोक समजतात की जिंकण्यासाठी कोणाला तरी हरविणे गरजेचे आहे. परंतु तथागत बुद्ध इथे त्या खेळाबद्दल सांगतात, ज्यात कुणीही हारत नाही, केवळ जिंकले जातात. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर जीतही आपली आणि हारही आपलीच. इथे दुसऱ्या कुणाचीच गरज नसते. आता इथे मुख्य प्रश्न असा आहे की हा खेळ खेळायचा कसा? भगवान बुद्धांनी त्यांच्या संपूर्ण जीवनभर हा खेळ जगाला शिकविला आहे. या खेळाचे नाव आहे जागृत होऊन आपणच स्वतःला पाहणे. जसे आता या क्षणाला आपण माझे शब्द ऐकत आहात, तसेच स्वतःचे निरीक्षण केल्यास आपल्या लक्षात येईल की कधी तुमचे ध्यान माझ्या शब्दांवर असते, तर कधी अन्य विचारांवर, जे या क्षणाला तुमच्या मनामध्ये सुरू आहेत. आपण कधी हा विचार केला आहे का की असे का होत आहे? आपले ध्यान कोणत्याही एकाच गोष्टीवर का थांबत नाही? असे यासाठी होत आहे की आपणच आपल्या मनाला जरुरीपेक्षा जास्त सूट दिली आहे, मोकळीक दिली आहे, ज्याचा ते गैरवापर करीत आहे. त्याने आपल्याला त्याच्या हातातली कळसूत्री बाहुली किंवा कठपुतळी बनवून ठेवले आहे. आपण
कितीही प्रयत्न केला तरी आपण त्याला विरोध करू शकत नाही, कारण आपणास हेच कळत नाही की ते जे कार्य करीत आहे ते आपल्या खरंच फायद्याचे आहे की नुकसानीचे. आता प्रश्न हा निर्माण होतो की हा खेळ आपण खेळायचा कसा? जसा तथागतांनी आपणास शिकण्यास सांगितला आहे, जो खेळल्याने आपण आपल्या मनावर ताबा ठेवायला शिकणार आहोत. तसेच हा खेळ खेळण्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टींची किंवा वस्तूंची आवश्यकता आहे का? या प्रश्नाचे उत्तर आहे की हा खेळ खेळण्यासाठी आपल्याला कुठेही जाण्याची गरज नाही की कोणत्याही गोष्टीची किंवा वस्तूंची गरज नाही. गरज आहे ती फक्त एका जागेवर स्थिर बसण्याची. तथागत बुद्ध सांगतात की जर आपण एका जागेवर स्थिर बसलो तर आपणास ह्या ब्रह्मांडातील प्रत्येक गोष्ट समजू शकते, जे समजणे खूप गरजेचे आहे. आता आपल्या मनात एक प्रश्न निर्माण झाला असेल की एका जागेवर बसून असे काय होणार आहे की आपल्या सर्व चिंता, काळजी, अडचणी संपू शकतील? या प्रश्नाचे उत्तर आहे नाही. एका जागेवर स्थिर बसल्याने आपल्या कोणत्याच अडचणी संपणार नाही. हे फक्त आपली क्षमता वाढविते आणि आपणास त्या योग्य धैर्यशाली बनविते की आपण आपल्या जीवनात येणाऱ्या कोणत्याही अडचणींवर हसतमुखाने मात करू शकतो. आता एक गोष्ट इथे समजून घेणे खूप गरजेचे आहे. ते असे आहे की जर आपण सद्यस्थितीत एखाद्या खूप मोठ्या अडचणीत अडकले असाल तर होऊ शकते की आपण एका जागी स्थिर नाही बसू शकणार. परंतु जे लोक सद्यस्थितीत अडचणीत नाही आणि त्यांच्याकडे वेळ आहे, त्यांना ही सवय करून घ्यायला हवी, ज्याने भविष्यात येणारी कोणतीही अडचण त्यांचे काहीच बिघडवू शकत नाही. एका जागेवर स्थिर बसण्याचा अर्थ म्हणजे आपल्या आत किंवा आपल्या अंतरंगात सजग होऊन किंवा जागृत होऊन पाहणे. तथागत बुद्ध सांगतात की जेव्हा आपले शरीर शांत आणि स्थिर होते तेव्हा आपले मन देखील शांत आणि स्थिर व्हायला लागते. जर आपण बिछाण्यावर आडवे पडून स्थिर होण्याचा प्रयत्न केला तर आपणास झोप येईल. म्हणून बसून राहणे हेच योग्य आहे. एकदा तथागतांना कोणी एकाने विचारले की तथागत, मी ज्यावेळी स्थिर बसण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी माझ्या मनात अनेक विचार येऊन मला अस्वस्थ करीत असतात, असे का होते? तथागत सांगतात, असे यासाठी होते की आपल्या अंतरंगात जागृत राहण्यास आपण अद्याप असमर्थ आहोत. आपल्या मनात प्रत्येक क्षणी हजारो विचार निर्माण होत असतात, परंतु त्यातील एखादाच विचार खूप प्रबळ असतो आणि त्याला आपण पकडतो किंवा त्याला चिकटतो. ह्यामुळे तो विचार भावनेत रूपांतरित होत असतो आणि ही भावना आपल्याकडून हवे ते कार्य करवून घेते. जसे कार्य तसाच
त्याचा परिणामही आपल्याला दिसू लागतो. तथागतांद्वारे मिळालेले हे सूत्र खरोखरच आश्चर्यकारक आहे. खूपच कमी शब्दांत आणि सोप्या शब्दांत विचार कसे काम करतात हे आपणास दाखवून दिले. आपण परिणाम पाहून दुःखी होतो किंवा सुखी होतो, परंतु हे नाही पाहू शकत की सुरुवात कशी झाली होती. कसा सर्वात पहिला विचार निर्माण झाला, मग विचारापासून भावना निर्माण झाली, भावनेमुळेच कर्म आपल्यामार्फत घडून गेले आणि त्यानुसार आपणास परिणाम प्राप्त झाला. हे सर्व एका साखळीत काम करत असतात आणि हीच साखळी पाहण्यासाठी आपणास खूप जागृत होण्याची किंवा खूप सजग होण्याची आवश्यकता आहे. आणि ही जागरूकता किंवा सजगता तेव्हाच वाटते जेव्हा आपण ध्यान मार्गाने चालू. खरे तर जागरूकता आणि सजगता आपल्या प्रत्येकाजवळ आहे. प्रश्न फक्त इतकाच आहे की ती किती प्रमाणात विकसित आहे. जर आपल्याला जिंकायचे असेल, जर आपल्याला आपले विचार निर्माण करायचे असतील, तर ध्यानाचा खेळ खेळायला शिकायलाच हवं. परंतु हा खेळ एका दिवसात शिकता येत नाही. यासाठी निरंतर आणि रोजच शिकण्याचे परिश्रम घ्यावे लागतील आणि मगच विचार आपल्याला निर्माण न करता आपण विचार निर्माण करू शकतो आणि ठरवू शकतो किंवा बदलू शकतो, अगदी आपल्याला हवे तसे, जगाला हवे तसे.